श्री स्वामी समर्थ. मी ॲक्च्युली आज राहू इन एअर सायन्स ह्याच्यावर लाईव्ह सेशन करणं अपेक्षित होतं, पण माझा एवढा अजून अभ्यास झालेला नाही आहे आणि जोपर्यंत पूर्ण अभ्यास मी करत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट करणारी व्यक्ती नाही आहे. जेव्हा मला कळतं की हां, याच्यावर मी व्यवस्थित बोलू शकते किंवा माझ्या ज्या काही रेमेडीज असतात किंवा आयडियाज असतात त्या तुमच्यापर्यंत मी ज्या वेळेला नीट पद्धतीने पोचवू शकते त्याच वेळेला मी खरं तर कुठलंही लाईव्ह सेशन कंडक्ट करते. पण आज एक गोष्ट बोलणं खूप गरजेचं आहे, दॅट इज रिगार्डिंग न्यूमरोलॉजी. आता मी एक लाईव्ह सेशन सुरू केलं होतं, पण माहिती नाही मध्येच ते म्हणजे पॉज झालं, काय झालं माहिती नाही, टेक्निकल इश्यू आला. सो मला न्यूमरोलॉजीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. वास्तविक पाहता तुम्ही सगळे लोक म्हणता की नाही तुम्ही खूप एक्सपर्ट आहात ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वगैरे, असेल, थँक्यू सो मच. पण मी स्वतःला अजूनही ॲस्ट्रॉलॉजीची स्टुडंटच समजते, विद्यार्थिनीच समजते. मला नाही असं वाटत की आपण स्वतःलाच एक्सपर्ट म्हणून घ्यावं, कारण हे सगळे जे काही सायन्सेस आहेत हे देश, काळ आणि परिस्थितीवर अवलंबून असतात. म्हणूनच एका व्यक्तीला एक रिझल्ट मिळतो तर दुसऱ्या व्यक्तीला दुसरा रिझल्ट मिळतो. पत्रिकेमध्ये सगळे ग्रह व्यवस्थित बसलेले असताना किंवा राजयोग किंवा एखाद्या ग्रहाचा कुठलाही म्हणजे शशयोग असेल, मालव्य योग असेल, व्हॉट एव्हर असून सुद्धा तेवढे रिझल्ट्स एखाद्या व्यक्तीला का मिळत नाहीत, त्याचं मेन रिझन असं आहे की तुम्ही कितपत इव्हॉल्व्ह झालेला आहात, कितपत तुमची तयारी आहे एखादी गोष्ट करण्याची. म्हणजे सेम पत्रिका नसतात, सिमिलर डेफिनेटली असतात, तरी एका व्यक्तीला एक रिझल्ट मिळतो, एका व्यक्तीला दुसरा रिझल्ट मिळतो. सो इट इज टोटली बेस्ड ऑन द एन्व्हायरमेंट, युअर सराउंडिंग्स, तुम्ही कसे राहता आणि तुम्ही इव्हॉल्व्ह कसे होता एक व्यक्ती म्हणून. म्हणून मी नेहमी म्हणते की महादशेनुसार व्यक्तींनी व्यक्तिमत्वामध्ये फरक हा आणला पाहिजे, हे नेहमी मी म्हणते. पण ॲस्ट्रॉलॉजी हा विषय नाही आहे, न्यूमरोलॉजी हा विषय. कारण आत्ता ज्या नुकत्याच्या विधानसभा याच्या इलेक्शन्स झाल्या त्यावरनं मला ही आयडिया सुचली. कारण मी नेहमी माझ्या प्रत्येक लाईव्ह सेशन थ्रू लोकांना हे एज्युकेट करायचा प्रयत्न करत असते की तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये अडकू नका. असं नाही आहे की हे सायन्स मी रिस्पेक्ट करत नाही, डेफिनेटली करते, त्याचे स्वतंत्र कसे अभ्यास आहेत, त्याचे ठोकताळे आहेत, मला सगळं मान्य आहे. पण लोक जे त्याच्या आहारी जातात, तुम्ही स्वतः बघितलं असेल की फेसबुकमध्ये किंवा यूट्यूब शॉर्ट्समध्ये एव्हरी सेकंड रील और शॉर्ट्स आर रिलेटेड टू न्यूमरोलॉजी. मग तुम्ही लोशो ग्रेड काढा, तुम्ही ग्रीन पेननी लिहा, तुम्ही अमुक नंबर लिहा. काही लोकांना त्याचा फरक पडतो, काही लोक म्हणतात, म्हणजे मेजॉरिटी जर तुम्ही त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या तर बरेचसे लोक हेच म्हणतात की आम्हाला याचा काही उपयोगच झाला नाही. त्याचंच उत्तर मी तुम्हाला दिलं की पत्रिकेमध्ये प्रत्येक योग असून सुद्धा, प्रत्येक पॉझिटिव्ह योग असून सुद्धा लोकांना फरक पडत नाही, कारण देश, काळ, परिस्थिती याचा आढावा घेऊन, हे डोक्यात हे फॅक्टर्स ठेवूनच एखाद्या व्यक्तीला त्याचे रिझल्ट्स हे मिळतात, हे नेहमी लक्षात घ्या. सो न्यूमरोलॉजीमध्ये फार अडकू नका. एकच महिना राहिलेला आहे ह्या वर्षाचा. हे 8 टोटलचं साल यांनी बऱ्याच लोकांना वाईटच अनुभव आला. पर्सनली मला वैयक्तिक विचारलं तर डेफिनेटली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मेंटॉर गेले, ज्यांच्याशी जे म्हणजे ते फक्त मेंटॉर नव्हते माझे, ही वॉज माय चिअर लीडर. आणि खूप मी त्यांना मानायचे, त्यांनी खूप सारं मला गायडन्स दिलं होतं. ते जाणं हा माझा लाईफमधला सगळ्यात मोठा लॉस होता. आणि प्लस होतं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की डेफिनेटली मी पुढच्या महिन्यात सांगेन की ह्या वर्षी मी सगळ्यात कमी लाईव्ह सेशन्स घेतली, तरी मी खूप प्रयत्न केला. त्याची रिझन्स काय. सो आपल्या मेन टॉपिकवर येऊया की विधानसभेच्या जे इलेक्शन्स बघितल्यात तुम्ही, आता हे वैयक्तिक मला नावं घ्यायला लागतील, माफ करा. याच्यामध्ये त्या व्यक्तींना नाही बोलायचं आहे मला त्या अनडिझर्व्ड न्यूमरोलॉजिस्टबद्दल बोलायचं आहे की ज्यांनी काही आकड्यांचं ब्रँडिंग सुरू केलं आहे. जस्ट लाईक 1356 अकॉर्डिंग टू देम दे आर बेनिफिक नंबर्स, राईट. ह्याचं ते ब्रँडिंग करतात. त्यातही अजून एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत, आय गेस मी जसं मागे पण त्यांचा रेफरन्स घेतला होता, आय डोंट रिमेंबर हिज फर्स्ट नेम, पण मिस्टर बजाज म्हणून. ते तर 5चे ब्रँड ॲम्बॅसेडरच आहेत. 5 म्हणजे सगळं उत्तम. दुसरं म्हणजे 5ला 5, 14, 23च्या लोकांना वाईट अनुभव येऊ शकत नाही. त्यांनी इवन इथपर्यंत क्लेम केलेलं आहे की पुढचं जे साल आहे 2025, ज्याच्यामध्ये 5 हा आकडा येतो,
तर हे बेस्ट साल असेल. आणि माझं बरोबर उलटं म्हणणं आहे, कारण पुढचं साल हे स्कॅम्सचं असेल. पुढचं साल मी अजून सांगत नाही काय काय असणार आहे, पण ते म्हणतात. म्हणून जर एखाद्या बाईला प्रेग्नंट राहायचं असेल, डिलिव्हरी करून घ्यायची असेल, तर पुढचं साल मस्त आहे. असल्या मूर्ख ॲस्ट्रॉलॉजर्सच्या नादी लागू नका. पुन्हा माझी विनंती आहे, बिकॉज मी अशी सुद्धा लोकं बघितली की जी त्या यांनी फ्रस्ट्रेट होतात, ज्यांचे आता त्याच्यात पण न्यूमरोलॉजीमध्ये एक खूप अशी कॉमन कन्सेप्ट आहे, दॅट इज युअर ड्रायव्हर अँड कंडक्टर, राईट. म्हणजे आता समजा जर तुमचा जन्म 5 तारखेचा असेल तर तुमचा ड्रायव्हर इज 5, बरोबर. आणि पूर्ण एंटायर टोटल समजा 2ची असेल तर दॅट इज युअर कंडक्टर इज नंबर 2, असं आहे. मग 81 कॉम्बिनेशन्स असतात न्यूमरोलॉजीमध्ये, नेहमी लक्षात घ्या. आता मलाही कळत नाही 8ला तुम्ही एवढं नावं ठेवता, पण 81च कॉम्बिनेशन्स आहेत ना. आणि म्हणूनच सांगते की ही लोकं खूप मूर्ख आहेत, यांच्या नादी लागू नका, याला काहीही अर्थ नाही आहे. आणि विधानसभेच्या मी तुम्हाला काही एकही गोष्टी गंमत सांगते. ह्या वर्षी जी लोक निवडून आली ती मोस्टली सगळी मॅलेफिक नंबर्सची होती. फॉर एक्झाम्पल आपले जे पहिले डेप्युटी CM आहेत, ही इज नंबर 4, दॅट इज आपले फडणवीस सर, ही इज नंबर 4. दुसरे जे डेप्युटी CM आहेत, ही इज ऑल्सो नंबर 4, सेमच आहे, 22 जून. आता कॉम्बिनेशन बघा, देवेंद्रजी इज, आता न्यूमरोलॉजीच्या भाषेत थोडंसं बोलते, ही इज नंबर 4, म्हणजे त्यांचा ड्रायव्हर नंबर इज 4 अँड कंडक्टर इज 1. आपले डेप्युटी CM आहेत, त्यांचे ड्रायव्हर नंबर इज 4 आणि कंडक्टर नंबर इज 8. मग कसे काय निवडून आले ते? हां, लोकसभेला त्यांना त्रास झाला, म्हणजे त्यांनी ते एक लक्षात घ्या, इथे पॉलिटिक्स हा विषय नाही चाललेला. या इव्हेंटद्वारे हे न्यूमरोलॉजिस्ट किती भोंदू आहेत मी हे सांगते, मला हे सांगायचं आहे. मग ते कसे निवडून आले? गेल्या वेळेला त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे कॅन्डिडेट म्हणून म्हणजे हे केलं होतं, डिक्लेअर केलं होतं, त्यांनी कॉन्टेस्ट केल्या होत्या इलेक्शन्स, पण यंदा ते स्वतः उभे होते, बरोबर. मग 4 ड्रायव्हर नंबर म्हणजे मुलांक 4 आणि भाग्यांक 8 वाला व्यक्ती निवडून कसा आला, बरोबर. अजून एक सांगते, आपले परत मी डेप्युटी CM आपले घेते, आपले फडणवीस सर, त्यांचं मी कॉम्बिनेशन सांगितलं. त्यांच्या डिटेलमध्ये चंद्र राहू कुंभेचे आहेत. आणि आता मी नाव नाही घेत त्यांचं, तुम्ही ओळखा, की जे माझं सरकार आलं की मी हे करीन ते करीन हे जे होते, त्यांच्याही डिटेलमध्ये सिंहेचा चंद्र राहू आहे, बरोबर. एकात कुंभेचा आहे डेप्युटी CM आणि हे जे दुसरे मी सांगते त्यांचा चंद्र राहू सिंहेचा आहे. मग चंद्र राहू हे कॉम्बिनेशन फारसं चांगलं नाही मानत आपण. तसं न्यूमरोलॉजिस्टच्या मते 2 and 4 ॲक्टिव्ह होतात. तेच या ज्या फेमस न्यूमरोलॉजिस्ट आहेत जुमानीजी, त्या तर सांगतात 24 लिहा, पण तोच 2+4चं कंजंक्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये रेकमेंडेड नाही आहे चंद्र राहू. मग देवेंद्रजी तर कुंभ राशीचे चंद्र राहू आहेत, म्हणजे ऑलरेडी त्यांच्यामध्ये मूळचे चंद्र राहू आणि ट्रान्झिटचा शनी आहे. वेरॅज हे जे दुसरे आहेत, काय म्हणूयात आपण, वाचाळवीर, त्यांच्या डिटेलमध्ये सिंह राशीचा चंद्र राहू आहे. तिथे पण शनीची दृष्टी आहे, शनीची 7वी दृष्टी सिंहेवर आहे. मग एक व्यक्ती निवडून आली आणि दुसरीचा एवढा बँड का वाजला? वेरॅज आता बघा, ज्यांचं मी वाचाळवीर म्हणून हे केलं, बघा तुम्ही आता ओळखा कोण मी सांगते ते. त्यांचा ड्रायव्हर आहे 9 अँड कंडक्टर इज 5. 5 का आशीर्वादी लोक ओरडत असं ना, 5 5 5 5. काय झालं त्याचं? का ते पडले? का त्यांच्या अपेक्षेनुसार प्रमाणे काहीच घडलं नाही? तुमच्याकडे उत्तर आहे. म्हणूनच सांगते न्यूमरोलॉजी किती मूर्खाचं सायन्स आहे आणि किती अर्धवट आहे ते, हेच मी सांगायचा प्रयत्न करते. पर्यायाने तुम्ही तुमचे पैसे, तुमचे श्रम आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ बिलकुल घालवू नका. अजून एक सांगते, नंबर 6 अजून एक खूप लोकांचा आवडता नंबर आहे न्यूमरोलॉजिस्टचा. आता मला कळत नाही 24 हा जो आकडा इतका चांगला असता तर मग कंधार अटॅक्स का झाले 24वर? 24 ती तारीख 24च होती जेव्हा कंधार अटॅक झाला. म्हणजे आता जुमानी जी ज्या आहेत त्यांना अगदी भारी वाटते की आपण काय स्लोगन काढली आहे की 8 इज वाट, 17 इज खतरा असं त्या म्हणतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण खूप विद्वत्तापूर्ण बोलतो, पण हा मूर्खपणा आहे.
अजून एक सूद म्हणून एक आहेत, मी मुद्दामून नावं घेते, ऍक्च्युली नावं घ्यायला पाहिजे का नाही आय डोंट नो, पण याच्यामध्ये माझा एवढाच उद्देश आहे की तुम्ही मिसगाईड होऊ नये. जर तुम्ही या लोकांच्या कुठे संपर्कात आला असाल व्हर्च्युअली तर, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आला तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते. आता एक असाही पक्ष होता की ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होता, ज्यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते, पण ॲक्च्युली लोक त्यांना मतं देत नाहीत. त्यांनी ते पण मला पर्सनली प्रचंड आवडतात, खूप आवडतात. आता बघा, ते जे आहेत त्यांचं आहे ड्रायव्हर 5 पुन्हा 5 यांचा आवडतात या न्यूमरोलॉजिस्टचा, आणि कंडक्टर 8. आता ही लोक, आता ते हारले ना, मग ते लोक काय म्हणतील, मग त्यांचा म्हणजे काय म्हणतात, कंडक्टर 8 होता म्हणून, पण ते जर जिंकले असते तर 5 का आशीर्वाद. असे हे मूर्ख लोक आहेत. इवन त्यांचे सुपुत्र ज्यांना त्यांनी म्हणजे इलेक्शन लढवायला लावली, ही इज 24 बॉर्न आहेत ते. त्यांचं ड्रायव्हर 6 आहे, कंडक्टर 5 आहे. मग 6 आणि 5 एवढे छान छान नंबर्स असून सुद्धा ते कानी बरं जिंकून आले. हेच सांगायचा मी प्रयत्न करते की या लोकांच्या नादी बिलकुल लागू नका. याला काहीही अर्थ नाहीये. स्टार्ट लव्हिंग युअर बर्थ डेट. तुम्ही जर असंच प्रत्येक वेळेला, आणि याच्यात तुम्हा लोकांचा दोष नाहीये, हे लोक सिच्युएशनच अशी क्रिएट करतात की आपल्याला आपल्याबद्दलच साशंकता वाटावी की अरे मी तर नंबर 8 आहे, मी नंबर 2 आहे. आता बघा, 8 and 1 कॉम्बिनेशन, आता ते जे बजाज आहेत त्यांच्याचबद्दल मी बोलतेय, ते तितके मूर्ख आहेत. ते तर म्हणाले काय, ऋतिक रोशन इज नंबर 1, सुजान खान इज नंबर 8, म्हणून त्यांचं 8 आणि 1 मध्ये बिलकुलच जमत नाही. असं नाहीये. मी स्वतः नंबर 8ला नंबर 1 सुचवते. त्याच्या पाठीमागचं लॉजिक पण मी तुम्हाला समजवलं. सूर्य शनी हा संघर्ष योग आहे. म्हणजे मी दोन्ही सांगते तुम्हाला, हा संघर्ष योग जरूर आहे, पण सूर्य शनी जेवढी मॅसिव्ह सक्सेस देतो तसं कॉम्बिनेशन दुसरं कुठलंच देऊ शकत नाही. संघर्ष जरूर आहे, सूर्य शनी एकत्र असेल, संघर्ष आहे, पण ते संघर्ष, आणि कुठली, म्हणजे तुम्ही मला सांगा, कुठली व्यक्ती बिना संघर्षाची मोठी झाली हो? आता लता आदिती, शी वॉज नंबर 1 अँड त्यांची बाकी म्हणजे काय, मला ती किती गॅन्डेड आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर, पण ठीक आहे, आता ती भाषा आहे की त्यांचा कंडक्टर नंबर वॉज 7. पण एक म्हणजे हे मी रुदनाथजी यांच्याच तोंडून ऐकलंय म्हणून सांगते. ती पण एक, मला वाटतं मी फेसबुक रील थ्रूच बघितलं की कुठल्या तरी व्यक्तीने त्यांना थोबाडीत दिली होती. ती इतकी सिव्हिअर होती की त्यांना एका कानाने ऐकू यायचं नाही, एकाच कानानं त्या हेडफोन लावायचा. मग हा संघर्ष नाहीये? आणि गायनामध्ये अशी त्रुटी असणं किंवा असं थोडंसं एक अशा पद्धतीची डिसॅबिलिटी मिळणं, त्याच्यात सुद्धा त्यांची चूक नसताना याच्यामध्ये किती त्या बाईंनी केलं असेल. एवढं अख्खच्या अख्खं घर त्यांनी मोठं आणलं. नंबर 1 होत्या म्हणजे काय, सगळं त्यांना आयतं मिळालं. म्हणजेच याचा अर्थ जे 1चे आहेत, जे 3चे आहेत, जे 5चे आहेत, जे 6चे आहेत, याचा उलट तुम्ही अपमान करताय की तुम्ही इतके बेनिफिक आहात, तुम्हाला तर संघर्ष लागतच नाही. म्हणजे इन अ वे तुम्ही या नंबरचा अपमान करताय. हे या लोकांच्या गावीच नाही. म्हणून सांगितलं, विधानसभा हे खूप चालतं बोलतं उदाहरण होतं. सगळी मॅलिफिक नंबरशीच लोक निवडून आलेली आहेत. आणि बेनिफिक नंबर्सचं तुम्हाला मी सांगितलंच, मला जेवढे. आता ज्या पितापुत्रीचं मी तुम्हाला कौतुक केलं गेल्या सेशनमध्ये, ते पण दोघं बेनिफिक नंबर्स आहेत, नंबर 3. मग का नाही झालं? काहीच कसं नाही घडलं त्यांच्या बाबतीत. म्हणून सांगते, नंबर्स किंवा न्यूमरोलॉजी हे एक लिमिटेड सायन्स आहे, आणि या लोकांनी त्यांच्या ब्रेड बटरचं साधन त्याला बनवलंय. पण इट शुड बी ॲट द कॉस्ट ऑफ समवन एल्सेस कॉन्फिडन्स ऑर इमोशन्स. म्हणून हे अर्धवट सायन्स आहे. हां, असं आहे का की सगळेच एकदम न्यूमरोलॉजिस्ट फेक आहेत? मोस्टली फेकच आहेत. जरूर मला जर एखादा कोणी जेन्युइन वाटला तर मी जरूर त्यांचं नाव किंवा त्यांची लिंक वगैरे काही ना काहीतरी तुमच्यासोबत जरूर शेअर करेन. पण न्यूमरोलॉजी हे ॲब्सोल्यूट सायन्स नाही. आता बघा, मी तुम्हाला मगाशी सांगत होते की मिस्टर सूद जे आहेत ते म्हणाले की मोदीजींना असं वाटतंय की त्यांना जे काय प्रत्येक सक्सेस मिळतंय ते 8मुळे मिळतंय. पण गंमत काय बघा, त्यांचं नेम नंबर आणि त्यांची टोटल ही 5वर येते. किती मूर्खासारखं आहे हे. म्हणजे ह्या स्टेटमेंटला तरी काही अर्थ आहे का? किती बेसलेस आहे हे. आणि
मीच किती एक अशी 5ची लोक बघितली आहेत की ज्यांना आयुष्यात अजून दिशाच सापडलेली नाहीये. कारण 5 हा, लोक काय म्हणतात, 5 हा ना हे बनतो काय, मधला नंबर येतो, म्हणजे राईट, म्हणजे त्याच्या आधी 1 2 3 4 आहेत, त्याच्या पुढे 6 7 8 9 आहे, मधला नंबर येतो, राईट. पण मध्ये बसणं एखाद्या गोष्टीच्या कुठल्याही लाईनमध्ये वगैरे वगैरे, तर म्हणे तो बॅलन्स करतो. बॅलन्स नाही, ज्याला कुठली आयडेंटिटीज नाही आहे, जो मध्येच बसलाय, कधी इथे कधी तिथे, असं मी 5ला मानते. 5 हा आकडा कमिटमेंटचा आकडा नाही, फ्रीडमचा आकडा येतो, वर्सिटिलिटीचा आकडा आहे. आणि त्यामुळेच ही लोक अर्धा अधिक कन्फ्युज्डच असतात की यांना आयुष्यात एक्झॅक्टली करायचं काय. हा मनी माइंडेड आकडा आहे. बरेचदा फायद्याशिवाय हे कुठल्याही पद्धतीचं नातं, कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन करणार नाहीत. हा 5चा स्थायी भाव आहे. म्हणून 6ची सुद्धा मोस्टली मी अशीच लोक बघितलेली आहेत की आयतोबा ज्याला आपण म्हणतो ना, आता त्याच्यात पण परत बघा मार्च, आता हे लोक महिन्यांबद्दल का बोलत नाही. आता एखादी समजा कुंभ राशीची व्यक्ती आहे, पण कुंभ राशीची ती व्यक्ती कुठल्या महिन्यातली आहे, ती जानेवारीची कुंभ आहे का, ती जूनची कुंभ आहे का, ती डिसेंबरची कुंभ आहे, हे पण मॅटर करतं हो. तेव्हा ट्रान्झिटचे ग्रह काय म्हणतात, म्हणून सांगते की हे अर्धवट सायन्स आहे. हे 24 आणि हे ते वगैरे हे सगळा तद्दन मूर्खपणा आहे. तुम्ही 24 लिहायला सांगता म्हणजे तुम्ही काय सांगता, तुम्ही चंद्र आणि राहू लिहायला सांगता. थोडक्यात चंद्र आणि राहू जे बिलकुल हे नाही आहेत, बिलकुल एकमेकांना कॉम्फर्टेबल नाही आहे. चंद्र राहू म्हणजे मनस्थिती पूर्ण बिघडते व्यक्तीची. म्हणजे चंद्र हा कुठे ना कुठेतरी अफ्लिक्ट होतो. आता ज्यांचं मी आता गेल्या लाईव्ह सेशनमध्ये कौतुक केलं, त्यांच्याही डिटेलमध्ये चंद्र आणि शनी एकत्र आहेत. मेषेचे म्हणजे शनी तर नीचस्थ झाला. सुशांत सिंग राजपूत, त्यांच्या डिटेलमध्ये चंद्र तर उच्चस्थ होता, पण चंद्र शनी वृषभेचे होते. आता चंद्र शनी हा, जसं मी शिवशक्ती योग याच्यावर पण लाईव्ह सेशन केलेलं आहे, तो वाईट योग नाहीये. लाईफ पर्पज समजणं गरजेचं आहे की तुम्ही कशासाठी इथे जन्म घेतलेला आहात. जर तुम्ही ह्या न्यूमरोलॉजिस्टच्या आहारी गेलात तर तुम्ही खूपच असे नगण्य वाटायला लागाल. एक्स्पेशली ज्यांचे जन्म 2चे आहेत, 4चे आहेत, 7चे आहेत, 8चे आहेत. त्यात परत अजून शॉर्टलिस्ट केलं पण 7ला काढून टाकत. त्याच्यात एक तर त्यांनी ठिकाणी सांगितलं की 2 4 8 लोगों की लाईफ में ना भगवान भर भर के तकलीफ देता है. हे खरंच आहे का हो? जेव्हा अनफॉर्च्युनेटली आपले जवान शहीद होतात, तो प्रत्येक जवान काय 2 4 8चा असतो. आयुष्य संपणं ह्याच्यापेक्षा मोठा लॉस काय असू शकतो का? टेररिस्ट जे असतात ते काय असं ठरवतात की आपण 8 आकडा असेल तर आपण अटॅक करूया, 2 असेल तर नको करायला, किंवा 1 नको, 1 सूर्याचा आकडा आहे मग नकोच करायला, असं करतात का? ज्याला बनवायचं असतं तोही आकडा बघत नाही, ज्याला बिघडवायचं असतं तोही आकडा बघत नाही, तो फक्त संधी बघत असतो. आणि त्यामुळेच न्यूमरोलॉजिस्टच्या नादी बिलकुल लागू नका. तुम्हाला त्यातून लागायचं असेल तर माझ्याशी कन्सल्टेशन घेऊ नका. मी तर ते दुसरी पण ऑफर दिलेली आहे. हे नेम चेंज हा तर आणि मूर्खपणा आहे, ॲडव्हान्स्ड मूर्खपणा. नेम चेंज करून जे नेम तुम्ही इतके वर्ष फॉलो केलेलं आहे, ज्या अनेको लोकांनी तुम्हाला हाक मारलेली आहे. आता नावाचे व्हायब्रेशन्स बघा. मला सांगा, आपण ज्यावेळेला तान्हबाळ होतो तेव्हा आपल्याला सोन्या, मोन्या, अमुक तमुक कितीतरी लोक म्हणत होती की, म्हणतात ना, पेटनेम्स घेतो ना आपण, का आपल्याला नावानेच हाक मारतात, माझी बबडी, माझी बबली, असं काही ना काहीतरी पेटनेम्स असतात ना तान्ह्याबाळाला. मग आपल्या काय नावाचे व्हायब्रेशन्स तेव्हापासून चालू होतात का? आता जेव्हा त्यावेळेला आपण चिव काऊच्या फेजमध्ये असतो, चिमणी कावळ्याच्या फेजमध्ये नसतो आपण, मग कुठल्या पद्धतीची ही व्हायब्रेशन्स हे करतात? नावात व्हायब्रेशन्स आहेत, नावात अमुक आहे, काही नसतं नावामध्ये. जे काय असतं ते तुमच्या पत्रिकेवर अवलंबून असतं. 7th हाऊसबद्दल आता लोक म्हणतात की 7th हाऊसमध्ये मंगळ असेल, शनी असेल, सूर्य असेल, राहूकेतू असतील तर तुमचं मॅरिड लाईफ खराब असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स ते असतं. पण 7व्या आता 7व्या स्थान हे नॅचरली शुक्राचा हाऊस आहे, जिथे शनी महाराज उच्चस्थ होतात, तुळेचं स्थान येते. तिथे जर शनीच बसला तर काय होईल की मॅरिड लाईफचं चार्म राहतं बाजूला, ड्युटीज अधिक सुरू होतात, कारण शनी महाराज हे सेवक आहेत.
सेवा सुरू होते. म्हणजे फक्त एक लिगल आयडेंटिटीच्या अक्रॉस तुम्हाला खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मिळतात. इफ इट ऑल इफ सॅटर्न इज प्लेस देअर, मग तो तुमचा लिब्राचा असू देत, कॅप्रिकॉनचा असू देत, तो अक्वेरियस असू देत, कुठलाही असू देत, ड्युटीज ह्या करायलाच लागतात. आणि म्हणून मी हे नेहमी फेमस उदाहरण देते की लताजींच्या 7th हाऊसमध्ये शनी होता. म्हणूनच काय, कारण त्यांचे वडील खूप मोठे ज्योतिषी होते, म्हणून कदाचित त्या अनमॅरिड राहिल्या, असं माझं लॉजिक आहे. माझ्याकडे त्याच्या कुठल्या बोलण्याचा पुरावा नाही आहे. पण म्हणूनच सांगते की या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी ज्या वेळेला कीनली, आता बघा ना, आत्ता जो गोंधळ झाला की कोणी आजच आपले जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. सो ते म्हणाले की नाही बाबा, म्हणजे आय एम ओके विथ द डिसिजन ऑफ आवर सुपिरियर्स, राईट, त्यांना काही नाही आहे. पण मग एक मॅलेफिक ज्यांचा आता 2, 4 आणि 8 हे वाईट आहेत. आपले जे नेक्स्ट CM होतील, जे मी ऑलरेडी सांगितलं की माझ्या मते तरी फडणवीस सरच होतील, ते तर 4च आहेत. मग काय, त्याच्या आधी जे 2.5 वर्ष होते, म्हणजे जे भारी होते जे आपले, ते ही नंबर 9 आणि 5. मग 5 तर किती छान आहे नंबर. मग का नाही त्यांना जमलं त्यांचं सरकार टिकवायला? असं काही नसतं, हे मूर्ख लोक आहेत. आता माधुरी दीक्षित शी इज 15. त्यात पण ही लोक 15 आणि 51 हे चांगलं नाही आहे म्हणतात. आता बोथ ॲट टू 6 तरी 15 चांगला नाही का? तर तो शनी यंत्राचा आहे. अर्थ आहे का हो काही याला? उलट 15 मध्ये दोन्ही चांगले आकडे आहेत ना ह्यांच्याच मते, सूर्य आणि बुध. तसंही सूर्य बुध एकत्र आल्यावर बुधादित्य योग म्हणतात. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बुध सूर्याच्या आसपासच फिरत असतो. तरी लोक म्हणतात 15 नाही चांगला, 51 नाही चांगलं. किती मूर्खासारखं आहे. 10 मध्ये सुद्धा 10 आणि 28 चांगला नाही. आता काय म्हणतात, 19 बेस्ट, 19शी मॅक्सिमम माझ्याकडे पत्रिका आहेत की जे म्हणतायत की लाईफ पूर्ण वाट लागलेली आहे, दे आर जस्ट स्ट्रगलिंग, दिवस काढतायत फक्त आयुष्याचे, असे माझ्याकडे 19शी लोक आहेत. सो या नंबर्समध्ये खरंच अडकू नका. तुम्ही नंबर 2 असाल, तुम्ही 7 असाल, 4 असाल, 8 असाल, कोणीही असाल, जस्ट ट्रस्ट ऑन युअर हॉरोस्कोप, जस्ट ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. कारण एक लक्षात घ्या, शनी 7.5मध्ये किंवा शनी महादशेमध्ये, शनीच्या डह्यामध्ये बरेच लोक असे म्हणतात की आमचं लाईफ खूप पॉझिटिव्हली ट्रान्सफॉर्म झालं. काही लोक म्हणतात की नाही बाबा, जेवढा धक्का किंवा एवढे वाईट दिवस मी आयुष्यात बघितलेच नाहीत कधी. त्याचं कारण असं आहे की सी हाऊ सॅटर्न वर्क्स, सॅटर्नचं झालंय म्हणून सांगते. सॅटर्न वर्क्स ॲज इन की तो राहूला ॲक्टिवेट करतो सॅटर्न पहिल्यांदा, आणि भरपूर सारी कुकर्म व्यक्तीकडनं करून घेतो. आता कुकर्म म्हणजे फक्त चोरी करणं आणि क्राईम करणं म्हणजे नाही ना, खोटं बोलणं पण हे आहे, किंवा मनोरे रचणं, लोकांना खोटे शब्द देणं पण त्यातलं काहीच न करणं, बोलणं एक, करणं भलतंच, हे पण सिन्सच आहेत. ही सॅटर्नची भाषा बोलतीये. तो राहूला ॲक्टिवेट करतो. राहूला ॲक्टिवेट केल्यानंतर मतिभ्रंश होतो, व्यक्ती काहीही वागायला लागते. आणि मग ज्या वेळेला हे कालावधी येतात, महादशा येऊ देत, ढय्या येऊ देत किंवा 7.5 येऊ देत, त्यावेळेला तुम्हाला जोरदार दणका बसतोच तो. म्हणून म्हटलं की आपले लोक म्हणतात ना, कर्म कवी रिश्वत नाही लेता, किंवा कर्म नेवर लुजेस हिज ॲड्रेस. तो कर्म फलदाता म्हणतो आपण त्याला, आपण न्यायाधीश म्हणतो शनीला. आणि म्हणूनच बाकी ग्रह एका साईडला, एकटे शनी महाराज एका साईडला. एक खूप सुंदर रील मी बघितली, मी ती माझ्याकडे फॉरवर्ड पण केली. म्हणजे एक तीशी सिच्युएशन त्यांनी हे केली आहे. मी डेफिनेटली जर मला डाउनलोड करता आली तर डाउनलोड करीन आणि तुम्हाला डेफिनेटली इथे शेअर करेन की व्हॉट इज सॅटर्न ऑल अबाउट. आणि म्हणूनच सांगते की 2025 हे साल, हे लोक जे मूर्खासारखं 5 आलाय म्हणजे छान आहे वगैरे असं काही नाही आहे. इट डिपेंड्स कसं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कॅन्डल्सचं साल आहे. तुम्ही तुमच्या फिजिकल हेल्थवर, तुमच्या आउटर बॉडीवर लक्ष द्या. एक्सरसाइज, जिम, एक्सेट्रा ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज, तुमचे आउटडोअर गेम्स असतील, जे कोण करत असतील ते डेफिनेटली तुम्ही ते सुरू करा. कारण मंगळ हा तुमच्या आउटर बॉडीचं रिप्रेझेंटेशन करतो. त्याच्यानंतर पुढच्या साली, आता तर कर्केच्या लोकांना सध्या त्रास आहे बऱ्यापैकी, कारण मंगळ कर्केमध्ये बसलेला आहे आणि मंगळ नीचस्थ होतो कर्केमध्ये. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं म्हणजे शनी महाराज
फायनली मीन राशीमध्ये जातील 29 मार्च 2025ला. तोपर्यंत शनी राहू पण एकत्र तोपर्यंत होतील, कारण एक काळ असा येईल ना की राहू पण कुंभेत आला असेल आणि शनी महाराज पण तिथे असतील. सो शनी राहू एक असा कालावधी आहे की शनी आणि राहू एकत्र असते. त्याला श्रापित दोष असं म्हणतात ॲक्च्युली. पण मी म्हटलं तसं की प्रत्येक ग्रहाचं व्यक्तीच्या पत्रिकेनुसार इंटरप्रिटेशन बदलतं. म्हणूनच मी म्हटलं की देश काळ पात्र याच्यावर अवलंबून असतं. लोकसभेला इतक्या लबाड्या करून एक पार्टी जिंकली, ते मॅनेज्ड. तेव्हाही शनी कुंभेतच होता. मग आता कुंभेच्या शनींनी अगदी त्यांना नेस्तनाबूत कसं केलं, जे आधी त्यांना यशस्वी केलं तेच सांगते मी, की शनी ज्या वेळेला पनिश करतो त्यावेळेला तो राहूला ॲक्टिवेट करतो. लोकांना भ्रम होतो आणि लोक मग खड्ड्यात जातात. स्वतःच खड्ड्या पडण्यासाठी स्वतःसाठी खड्डे खणतात. असं शनीचं ऑपरेट करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून म्हटलं की हे काय म्हणूयात, ते एकदम असं काय म्हणूयात, प्लॅन नव्हतं हे लाईव्ह सेशन, पण विचार जरूर करा ह्याच्यावर. मला जेवढी जमली तेवढी मी उदाहरणं आणली तुमच्यासमोर की हे बघा काय आहे सगळं. अजून अशी खूप आहेत उदाहरणं देण्यासारखी, पण म्हणूनच सांगते की जे खरंच जेन्युइन न्यूमरोलॉजिस्ट आहेत, जे पत्रिकेचा बेस पकडतात, जे कुठल्याही वैदिक सायन्सला धक्का न लावता वर्डिक्ट देतात, त्यांच्याकडे जा. हे बजाज आणि सूद आणि जुमानी नॉल यांच्याकडे नका जाऊ. तुम्हाला निराशा पलीकडे काहीही मिळणार नाही. नेम चेंज करू नका, बिलकुल करू नका. स्वतः तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर अध्यात्मासाठी झाला असेल आणि तुम्ही न्यूमरोलॉजी वाईज सांगत असाल की तुम्ही केतूचाच इफेक्ट कमी करा स्वतःवरचा, तर काय अर्थ आहे का याचा? जो व्यक्ती ज्याच्यासाठी बनलाय त्या व्यक्तीला व्यक्तीशी कनेक्ट करून देणं हे ऑकल्ट सायन्सचं पहिलं काम आहे. तुम्ही एखाद्या हाऊस मेकर ज्या असतात, हाऊस मेकर हा सगळ्यात अवघड जॉब आहे. म्हणजे म्हणतात ना की सगळं करतात त्या, पण अप्रिसिएशन कितपत मिळतं त्यांना, हा एक परत वेगळा विषय आहे. तो सगळ्यात टफ जॉब आहे. म्हणजे काय, प्रत्येक हाऊस मेकरचं 4th हाऊसच ॲक्टिवेट असेल का? 4th हाऊस हे आपल्या घराचं असतं म्हणून त्या घरात थांबतात का? कितीतरी आपल्या सासरच्यांसाठी किंवा काही लायबिलिटी असेल, काही अडचण असेल म्हणून स्वतःच्या लाईफमध्ये मॉडिफिकेशन्स करतात. म्हणून सांगते, हे अर्धवट लोकांच्या हातात संपूर्ण आयुष्य देऊ नका तुमचं. जे जेन्युइन आहेत न्यूमरोलॉजिस्ट त्यांच्याकडे जरूर जा. मी तर म्हणेन नकाच जाऊ, पण जर जे जेन्युइन असतील त्यांच्याकडे डेफिनेटली जा, कारण ते अभ्यासू असतात. हे लोशू ग्रीड काढायचं, मग अमुक करायचं. आता 8 and 2 इज ऑल्सो म्हणजे इज सपोज टू बी अ व्हेरी स्ट्रगलिंग कॉम्बिनेशन. काय, ड्रायव्हर 8, कंडक्टर 2. मग धर्मेंद्र जी आहेत की ह्याच कॉम्बिनेशनचे 8 आणि 2, कारण धर्मेंद्र बनणं हे त्यांच्या नशिबात होतं. काहीतरी तरी प्रारब्ध, तुमची संचित कर्म, तुम्ही गॉड चाइल्ड आहात का नाही, तुमचं, मी जसं म्हटलं, देश काळ पात्र, तुमची एन्व्हायरमेंट, हाऊ यू इव्हॉल्व, किती सारे फॅक्टर्स असतात. नुसतं नाव बदलून आणि नंबर बदलून असं होतं का हो काहीतरी? आणि हे नंबर्सचं स्वतःच्याच कर्स करणं स्वतःला, म्हणजे इनवे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा अपमान नाही का करत? त्यांच्याही हातात नव्हतं तुम्हाला कोणत्या वारी जन्माला घालायचं, कोणत्या तारखेला, पण ॲट द सेम टाइम म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही तुमच्या पेरेंट्सचा सुद्धा अपमान करताय. म्हणून म्हटलं की ज्यांनी सेंटिमेंट्स दुखावल्या जातात, ज्यांनी तुमचे बेसिक्स किंवा तुमचे फंडामेंटल्स हलतात, असं शास्त्र कधीच नसतं. शास्त्र हे नेहमी व्यक्तीला व्यक्तीशी जोडण्याचं काम करतं, आयसोलेट करायचं काम करत नाही, त्याच्यामध्ये हीन भावना जागृत करायचं ते काम करत नाही. प्रकृतीला धक्के देऊन रेमेडीज करणं. आता एक नीळचा उपाय लोक सांगतात की शुक्र चांगला करायचा आहे ना, मग असं करा, नीळ टाका आणि फ्लश करा, असं 7 दिवस करा. आणि समजा जर आता तर ठीक आहे, थंडीचा सीझन आहे, समजा जर एक काळ असा आला की आपल्या स्टेटनी वॉटर इमर्जन्सी डिक्लेअर केली, समजा की नाही आता पाणी कमी येणार आहे, मग तेव्हा तुमची रेमेडी इम्पॉर्टंट आहे का आपण जिवंत राहणं इम्पॉर्टंट आहे?
म्हणून सांगते रेमेडीज करताय कुठल्या, त्याच्यात लॉजिक आहे का, सर्वप्रथम तुमचं त्याच्यात तुमच्या मन मेंदूच्या सिस्टीम्स ते ॲक्सेप्ट करतंय का, तुम्ही ती रेमेडी करताना तुमची मनस्थिती कशी आहे, तुम्ही कुठल्या भावनेतनं करताय, हे एन नंबर ऑफ फॅक्टर्स असतात. आणि म्हणूनच जसं वायुतत्वाचं आता खरं वायुतत्वाच्या राहूवर मी लाईव्ह सेशन करणं अपेक्षित होतं, पण ते केलं नाही आहे मी. पण जसं मी ज्यांच्या एरी साईनमध्ये राहू आहेत, म्हणजे आपली मिथुन, तूळ आणि कुंभ, त्यांना मी नेहमी सांगते की शिवाला जाण्यापेक्षा ना रामाच्या मंदिरात जाण्यापेक्षा मेडिटेशन करा, तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. कारण राहू इटसेल्फ इज अन एरी प्लॅनेट. त्यात स्प्रेड होणं हा त्याचा स्थायी भाव. त्यात ह्या एरी सायन्स प्रचंड बुद्धिमत्ता असते ह्या लोकांकडे, पण राहूकडे प्लॅनिंग आहे, राहूकडे एक्झिक्युशन नाही. मग एक्झिक्युशन केव्हा होईल व्यक्तीकडचं, जेव्हा त्याचं मन आणि मेंदू स्थाऱ्यावर राहील, ते फोकस राहील, जे नसतं जे मोस्ट ऑफ द टाइम्स ह्या 3 सायन्समध्ये राहू असेल तर. सो मी नेहमी सांगते, आता प्राणायाम केलं तर चांगलंच आहे की ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे, पण प्रकृतीला त्रास देऊन तुम्ही जे उपाय करताय त्याला माझ्या दृष्टीने काहीही किंमत नाही. सो असं हे ॲब्रप्ट लाईव्ह सेशन होतं. मला कमेंट्स करून नक्की सांगा, पर्सनल मेसेजेस करू नका. हां, तुम्हाला माझ्याशी जनरल गप्पा मारायचे असेल जरूर करा, पण लाईव्ह सेशन रिलेटेड जर मी नेहमी लोकांना सांगते की तुम्हाला जे काय अप्रिसिएशन किंवा क्रिटिसिझम जे काय करायचं असेल ते लाईव्ह सेशन खाली करा. आणि कारण बरेच शहाणे लोक असं करतात, छान होतं आजचं लाईव्ह सेशन, म्हणजे मग तुम्ही त्याच्या खाली का नाही कमेंट करत, म्हणजे तुम्हाला कमीपणा वाटतो का, तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो का, तुम्हाला आयडेंटिटी लपवायची असते, हे असलं मला पसंत नाही आहे. तुम्हाला मला शिव्या जरी घालायच्या असतील तरी तुम्ही त्या मला लाईव्ह सेशनचा ॲप्रिसिएशन ऑर क्रिटिसिझम शुड बी पब्लिक, असं माझं मत आहे. सो डेफिनेटली कमेंट करून सांगा. आणि लवकरच मी राहू इन एरी सायन्सचं कंप्लीट करते, म्हणजे माझी राहूची सिरीज संपेल. थँक्यू सो व्हेरी मच.